यशोदा मातेनं बोलू दिलं नाही. गवळणी निराश होऊन माघारी निघाल्या. पण त्यांचं प्राप्तव्य प्राप्त झालं ना. यशोदेच्या कडेवरला भगवान पाहायला मिळाला ना. प्राप्तव्य प्राप्त झालं. निघाल्या. पण काही गवळणीला छंद असतो, उगीच काय कुठं चाललंय काय कुठं नाही, उगीच बोलायचं. तशी पाठीमागून गवळण आली आणि म्हणाली, काय म्हणत होत्या ग ह्या? त्या गवळणीचं नाव आहे जसवंती बरं का. म्हणले काय म्हणत होत्या ग ह्या? म्हणत होत्या की माझ्या लेकरांनी यांच्या घरातल्या दया दुधाची नासाडी केली म्हणून सांगत होत्या. अगं म्हणले ह्यांच्या जिभेला हाड काही हाय का नाही? म्हणली अगं तुझ्या लेकरासारखं अख्ख्या गोकुळामध्ये लेकरू नाही. माझ्या घरामध्ये चोरी झाली नाही, माझ्या घरामध्ये चोरी होऊ देणार नाही, आणि झाली चोरी तर धरल्याशिवाय राहणार नाही. कारण काही जे वक्तव्य असतात ना, तर वक्तव्य कसे असतात महाराज, हे अहंकाराचं प्रतिपादन आहे महाराज. भगवान म्हणाले हिनं आपल्याला आव्हान दिले की आमच्या घरी चोरी झाली तर धरल्याशिवाय राहणार, आव्हान आहे ना. भगवान म्हणाले चला त्याच्याकडे. गेले महाराज त्याच्याकडे. आता ही म्हणत होती मी भगवंताला आव्हान दिलेलं आहे, माझ्या घरी आल्याशिवाय राहणारच नाही ना, तू येणारच महाराज. तिला आता भगवान येणार, पुन्हा भगवान येणार, हिची सुद्धा अवस्था काय महाराज, उच्च कोटीची अवस्था आहे महाराज. समाधी अवस्था लागली, कृष्ण नामामध्ये समाधी अवस्था. भगवान आले तिच्या समोरून, घरामध्ये शिरले महाराज. गोपाळ येते, डेरा फोडला. डेऱ्याच्या आवाजानं हिची समाधी उत्थान झाली. भगवंताकडे पाहते, भगवंताला म्हणते बघ तुझी आई म्हणते ना धरून दाखवा, मी तुला धरल्याशिवाय राहणार नाही. अशी जसवंती गवळण भगवंताला बोलते. भगवान परमात्मा लोण्याचा डेरा फोडला, लोणी खात आहेत, आणि ही तिच्या भगवंताला धरण्याकरता निघाली. धरण्याकरता निघाली ही. जशी जशी भगवंताकडे निघाली तसे तसे भगवान परमात्मा बाहेर निघाले. जसा जसा हिनं वेग वाढवावा तसा तसा भगवंताने वेग वाढवायचा. शेवटी ही एवढी पळू लागली, पण भगवान तिला सापडले नाही. यशोदा मातेच्या समोर भगवान गेले. भगवंताला कडेवर उभारून कडेवर घेतले यशोदा मातेने, आणि हे धापा टाकत म्हणते बघ धरलं का नाही याला. यशोदा माता म्हणली कुठे तुझ्या हातामध्ये? म्हणले आता तुम्ही कडेवर घेतला. म्हणले हो घेतलं ना कडेवर. म्हणले हो का, आता मी धापा टाकते, मला बोलता सुद्धा येत नाही, मी याच्या मागं पळत आले. ते म्हणले काय बोलतीस तू बघा गेली एवढी मोठी लेकराला नीट उभा राहता येत नाही, आणि तू म्हणते मी याच्या मागं पळत आले. बोलाय तरी शोभत का तुला? कारण पचलं पाहिजे मला, प्रत्येक गोष्ट पचवता आली पाहिजे. जर पचवता नाही ना आली गोष्ट तर त्याचा काही उपयोग होत नाही महाराज. गोंदवलेकर स्वामी महाराज म्हणतात तुम्ही नामचिंतन कसंही घ्या, तुम्हाला त्याचा लाभच होतो. एक गवळण काय करायची महाराज, सासू म्हातारी झाली. सासू थकल्यानंतर सासू म्हणली सुनबाई तू आता काय करीत, ताक करीत जा, लोणी फक्त मी काढत जाईल. ठीक आहे म्हणाली. मग ताक करायला बसल्यानंतर भिंतीच्या कडेला तो खांबरवलेला, त्याच्या पुढे डेरा, मग भिंतीकडे तोंड करून बसायचं ताक करायला. सासूबाई राहिली माग सुनेच्या. मग सुनेनं काय करायचं, उनवणी शिनवणी टाकायच्या टायमाला बघावं लागतं ना डेऱ्यामध्ये वाकून, त्या टायमाला हात घालायचा आणि लोणी खायचं. हात घालायचा आणि लोणी खायचं, कारण उनवणी शिनवणी टाकल्याशिवाय लोणी येत नाही. आता तुम्हाला ते माहित नाही, तुम्हाला मिक्सर मध्ये फिरवायचंय. मग काय डेरा माहिती रवी काय माहिती. पण तिनं खाल्लं. सासूबाई म्हणायची सुनबाईचा हात गुण चांगला नाही, जरा लोणीच निघत नाही जरा सुनबाईच्या हातानं. पण जेव्हा 15-20 दिवस गेले की सुनबाई दिसायला आगडबम. मग सासूबाईच्या लक्षात आलं लोणी कुठं जात ते विठाला. मग यशोदा मातेला म्हणाली माझ्या पुढे पळत आला. ते म्हणली याला कसं पळता येईल ग? म्हणले रांगत रांगत पळत होता. यशोदा मातेला जिज्ञासा झाली. का झाली जिज्ञासा? लेकरं मोठी होत असताना आई वडिलांना जो आनंद होतो तो आनंद विश्वामध्ये कोणालाच होत नाही महाराज. लेकरं मोठी झालेला आनंद. म्हणून जिज्ञासा यशोदा मातेला झाली. यशोदा माता म्हणाली कसं पळत होतं ते सांग.
सांगितलं कसा रांगतो तळवे तळहात टेकीत डाव्या गोड्याने रांगत रंगणे रंगनात तुम्या देखील असे. अशा प्रकारे भगवान परमात्मा घोड्या करत असताना आई मानायला तयार नाही आणि आई मानत नसल्यामुळे त्या ठिकाणी गवळणी म्हणलं काय करावं आता याला. मग गवळणी म्हणलं आपणच बांधून घालू याला अभंगाचं प्रथम. गवळणी बांधिते बांधर केल्यानंतर याला तर आपण बांधून घालायचं. तसा यशोदा मातेने बांधून घालण्याचा प्रयत्न केला ना महाराज. यशोदा मातेने सर्व असणाऱ्या गोकुळातल्या दोऱ्या एकत्र केल्या तरी 2 बोट दोरी कमी पडायची नाही. विस्तृत भाग आहे. यशोदा मातेला बांधण्याकरता भगवान परमात्मा बांधण्याकरता 2 बोट दोरी कमी पडायची महाराज. पण गवळणीला कमी पडलं नाही महाराज. काही गवळणीला कमी पडलं नाही महाराज. ही गवळणी असो साधू संत असो देव असो ही सगळे गळ्याचे पूच आहेत महाराज. गळ्याला भेटतात महाराज. सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोवीला गळा. जनाबाईनं काय केलं महाराज. गडीला पंढरीचा गोरा, गडीला पंढरीचा गोरा, गडीला पंढरीचा गोरा, गडीला पंढरीचा गळ्याला बांधण्याचं
कारण आहे महाराज. गळा विशेष महत्वाचा आहे आणि गळ्याला बांधणं सोपं आहे आणि गळ्याला बांधल्यानंतर आपल्याला आवाक्यात धरणं सोपं आहे महाराज. म्हणून गळ्याला बांधावं लागतं. पहा, गाईचे वस्त्र असतात. गाईचे वस्त्र आपण कशाला बांधतो? गळ्याला बांधतो. का? आपल्याला त्याला ताब्यात ठेवायचे. ज्याला ताब्यात ठेवायचे त्याला गळ्याला बांधलं जातं आणि ज्याला ताब्यात ठेवायचं नाही, ज्याला ताब्यात ठेवायचं नाही पण आपल्या इशाऱ्यावर त्यानं ताब्यात राहिलं पाहिजे, त्याच्याकरता येसन घालावी लागते. त्याच्याकरता काय असतं? येसन घालावी लागते. येसन म्हणजे तुम्ही म्हणताल मग या ताब्यात ठेवायचं, मग आपण बैलाला येसन घालतो. ताब्यात ठेवायचं नाही, आपल्या इशाऱ्यावर वागलं पाहिजे. त्याच्याकरता येसन आहे महाराज. आणि ताब्यात ठेवण्याकरता गळ्याला बांधावं लागतं. तशा या गवळणी भगवंताला गळ्याला बांधतात महाराज. गळा बांधवणी या दोर धरीला पंढरीचा चोर. तशा या गवळणी बांधिती धारणाशी गळा. कोणत्या भगवंताला बांधतात? खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. कारण हा भगवान परमात्मा एवढा खेळणार आहे महाराज. खेळण्यामध्ये सुद्धा शहाणा आहे महाराज. किती महाराज खेळतो तो बाम. कारण खेळणारे लोक जे आहेत आणि त्याला भेटणारे लोक हे भक्तामधले आहेत. भेटणारे लोक सुद्धा आहेत बरं का. खेळता खेळता भेटतात महाराज. त्या खेळता खेळता सुद्धा काय होतात? भेटतात महाराज. भिवून पडून जातं. बामनाचं पडून गेले रे, पडून गेले रे, नागरचे पडून गेले रे, पडून गेले रे. ऐक खेळ तुझं सांगितले ऐसे जाणून खेळ खेळ. 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 खेळामध्ये भेटणारे बिगे आहेत महाराज आणि खेळामध्ये खेळणार. यादवाचा पोर एक गोप्या भला, बहुताची खेळ खेळला रे. कारण खूप खेळतो महाराज. लहान पोर अवघी मारिली, खेळची मोडून गेला रे. ऐक खेळ या सांगितले तुझं आयुष्य जाणून खेळ खेळे रे. कारण खेळ खेळणं सोपं नाही महाराज. खेळ खेळणार सुद्धा गोप्या आहे महाराज. म्हणून खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्मा. हा जो ब्रह्मात्मक भगवान परमात्मा जो खेळतो ना त्याला बांधायचं आहे महाराज. म्हणून बांधण्याकरता अनेक वर्षाची असणारी तपश्चर्या त्यांची फलद्रूप झाली. म्हणून भगवान परमात्मा ताब्यात ठेवला महाराज. अहो गोकुळामध्ये सुद्धा भगवान कशामुळे आला? भक्तीमुळेच आला ना. ऋण फेडावया अवतार केला, अविनाशी आला आकाराशी. ऋण फेडण्याकरता आलेला आहे महाराज. हा गोपाळ भगवान परमात्मा हा भक्ताच्या ताब्यात राहतो. त्याच्याकरताच भगवान परमात्मा येतो महाराज. भगवान परमात्मा ताब्यात राहण्याकरता येतो. भगवान परमात्मा काही करण्याकरता येत नाही महाराज. आणि जे काही होतं ते भक्ताच्या इच्छेप्रमाणे होतं महाराज. भगवंताच्या इच्छेने होत नाही, भक्ताच्या इच्छेप्रमाणे होतं महाराज. म्हणून खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. तो असणारा भगवान परमात्मा तो ब्रह्म खेळणार आहे. म्हणून त्याला असणारं बांधण्याकरता गवळणी धावतात महाराज. गवळणीला बांधता येतो. अनेक उदाहरणं देता येतील. आपली 20 मिनिटं बाकी राहिले आपल्याला बरंच पुढे अजून. तर असा भगवान परमात्मा अभंगाचं 2य चरणामध्ये धावनिया मागे एक देवो 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 गाई
दाहोनिया मागे यशोदे भोजन हिंडे रानोरानं गाई पाठी. गाईच्या पाठीमागे फिरणं म्हणतो आपण, गाईची वळती करायची, पण गाईची वळती करणं फार कठीण आहे महाराज. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. हे ज्या वेळेला करता येतं ना त्याला गाईची वळती करता येते, नसता गाईची वळती करता येत नाही महाराज. म्हणणं सोपं आहे, आपण व्यवहारामध्ये गाईच्या वळती करतो ना ते सुद्धा फार प्रकार वेगळ्या महाराज. गाईची वळती करण्याकरता त्याला ती गाईची भाषा बी आली पाहिजे महाराज आपल्याला. आणि गाईची भाषा येऊन आणि जनावर राखणाऱ्याची भाषा गाईची वेगळी असते महाराज. आपण म्हणतो आपलंच पोरग गाई राखीत, पण ती भाषा वेगळी करतं महाराज. भाषा शिकतं महाराज. ऐक ओ आहे का नाही, भाषा महाराज जाणलं पाहिजे, खुण्याला पटलं पाहिजे, खून पटली पाहिजे महाराज. गाईची वळतीला त्याची भाषा जाणली पाहिजे महाराज. म्हणून खेळे त्या गोपाळा माझे ब्रह्म. कारण ऐक ऐक सखे बाई नवल मी सांगू काही, त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेशी म्हणतो आहे. कारण किती लहान झाला महाराज तो भगवान परमात्मा खेळता खेळता आईला जेवायला मागतो महाराज. धावनिया मागे यशोदे भोजन हिंडे रानोरानं गाई पाठी. कारण काय म्हणतो भगवान लाडीगुडी लावतो महाराज भक्ताला. आई मी तुझा एकुलता एक, गाई राखितो 9 लाख, गाई राखुनी झिजली नख, आई मला जेऊ घाल. कसा लाडीगुडी लावतो, आई गाईची वळती करता करता माझी नख झिजले. आता हिने किती गाईची वळती केली सांगा बरं. गाईची वळती करायची, सगळे भक्त मंडळ काय म्हणतात, आम्ही 10 गाईची वळती करतो. भक्त काय म्हणतात, आम्ही 10 गाईची वळती करतो, तू फक्त एका गाईची वळती कर. आणि एका गाईच्या वळती करायला काय म्हणतो, गाई राखुनी झिजली नख. याला अतिशयोक्ती अलंकारामध्ये हा भाग जातो महाराज. आई मी तुझा एकुलता एक, काय म्हणतात, एकुलता एक म्हणतात महाराज. हितच असणारा आईला असणारा आपल्या ताब्यामध्ये भगवान घेतात महाराज. गाईची वळती करत असताना काय म्हणतात, तूप लावणी भाकरी करी, वांगे भाजूनी भरीत करी, वरी कांद्याची कोशिंबिरी, आई मला जेवू घाल. आपण वारकरी आहेत आणि वारकऱ्यामध्ये कांदा वगैरे वर्ज्य आहे महाराज सगळा. आणि सध्या तर काही चातुर्मास संपला, आता चातुर्मास, पण चातुर्मासामध्ये तर खातच नाही कांदा लसूण वांग. कारण का खात नाहीत महाराज, माणसाला तंबाखू सोडून द्या म्हणलं तर तंबाखू सोडत नाही महाराज. वशिष्ठ ऋषींच्या आश्रमाला नंदिनी नावाची जी कामधेनू होती, एकूण 5 कामधेनू होते आपल्याकडे. तर नंदिनी नावाच्या कामधेनूला गरुडाचा पंख लागला आणि त्याचं रक्त जमिनीवर पडलं. त्याच्यामध्ये निर्मिती जी झाली त्या झाडाचं नाव आहे तंबाखूचं झाड. आपण जर तंबाखू खाल्ली तर आपण काय खातो महाराज, म्हणून म्हणतात तंबाखू खाऊ नका. दुसरी गोष्ट कांदा, कांदा खाऊ नये महाराज. कांदा हा तमोगुणी आहे महाराज. कांद्याची निर्मिती जर पाहिली तर ही असणारी कुत्र्याच्या खोपटीपासून आहे निर्मिती. मग कांदा खाणारी माणसं कुत्र्यासारखी वागतात महाराज. लसणाची निर्मिती मांजरीच्या कवटीत आहे. लसणाची निर्मिती मांजरीच्या कवटीत आहे महाराज. हे बरेचसे पदार्थ निषिद्ध आहेत महाराज वारकऱ्याला, हे खाऊ नयेत महाराज. पण या ठिकाणी वांग खायचं म्हणतात, कारण वांग हे रजगुणाचं प्रतीक आहे. भगवान म्हणतात आई मला अनेक गवळणी आहेत, गवळणी बरोबर रास क्रीडा करायची. रास क्रीडे करता रजगुण निर्माण झाला पाहिजे, मला असणार वांग्याचं भरीत दे. आई मला रावणासारखी धेंड मारायची, माझ्यामध्ये तमगुण निर्माण झाला पाहिजे, म्हणून मला कांद्याची कोशिंबीर करून दे. कारण कोणता पदार्थ कशा करता खायचा, कारण आपल्याला राक्षस मारायचे नाहीत कांदा खाऊन महाराज, देवाला मारायचे. रजगुण आहे महाराज. भगवान परमात्मा 6 महिन्याची रात्र करून रास क्रीडा केली. गवळीने म्हणतात वेगी का गबस्ते उगा बोला.
कारण भगवान म्हणतात ब्रह्मदेवाच्या 6 महिन्याची मी रात्र केली. एवढी रात्र असताना सुद्धा गवळणी मानती अर्धाक्षण. गवळणी किती मानतात? अर्धाक्षण मानतात. आणि सूर्याला शिवाय देतात की ही लवकर का उगवला, मला रास क्रीडा करायची म्हणून मला वांग्याचे भरीत दे, आणि धेंड मारायचे म्हणून मला तमगुण निर्माण करायचा, म्हणून काय करतात त्यावर कांद्याची कोशिंबिरी दे. विठ्ठला यशोदे भोजने हिंडे रानो रान गाई पाठी. भगवंता करता भगवान किती राहण होतो महाराज. ध्वजस्तंभावरी वानरू मूर्ती मंत शंकरू शारती शारंगरू अर्जुनाचे घोडे धुईचं काम करतो भगवान परमात्मा. भगवान सुभद्रा झाला महाराज. सुभद्रा झाल्यानंतर भगवंताने अर्जुनाच्या हातातली अंगठी घेतली, बरोबर, आणि अंगठी हातामध्ये घातली. दुसऱ्या दिवशी रथ हाकत असताना ते असं बोट वर करायचं, अंगठी घातलेलं, आणि ते असं हाणायचं घोड्याला. अर्जुन म्हणजे ही माझी अंगठी सुभद्रेने घेतली, ह्याच्या हातात कशी आली, आणि अर्जुनाला दाखवण्याकरता त्यांनी अंगठी वर करायची महाराज, अंगठी वर करायची. अर्जुन म्हणे माझी अंगठी सुभद्रेला दिलेली आणि ह्याच्या हातात कशी काय आली, विचार करी महाराज. म्हणून भगवान परमात्मा किती लहान होतो महाराज. महाराज लेकर नातू झाला ना, नातू झाला आणि ही म्हातारी ते जर म्हणला ना बाबा घोडा की लगेच आता झालाच घोडा महाराज आणि बाकला त्याच्यावर नातू महाराज. ही मोठी माणसं लहान होतात का? प्रेमामध्ये लहान होतात. तुका म्हणे पुरवी इच्छा हिंडे रानो रान गाई पाठी. असा भगवान परमात्मा कसा आहे. शेवटचं चरण तुका भनी
त्या ठिकाणी गोकुळामध्ये राहत असताना कितीही घराने यशोदा मातेला सांगितलं तरी यशोदा माता ऐकत नाही. म्हणून असणाऱ्या यशोदा मातेने भगवान परमात्मा आपला मुलगा खोडकर नाही असं सांगायच्या, पण भगवान म्हणाले एवढ्या खोड्या केल्या अख्खं जग आईला सांगते, आई मानायला तयार नाही, आईला चमत्कार दाखवावा. मग आईला चमत्कार दाखवायचा. प्रत्येकाला आपलं कुलदैवत माहिती पाहिजे, प्रत्येकाला आपली कुलदेवी माहिती पाहिजे, आपलं गोत्र माहिती पाहिजे, देवक माहिती पाहिजे. मला तसा त्या ठिकाणी नंदराजाच्या ठिकाणी चंपाषष्ठीचा उत्सव होता. कुलदैवत हे खंडोबा आहे, म्हणून भगवान गोपाल कृष्णाचं कुलदैवत खंडोबा आहे महाराज. मग खंडोबा दैवत आल्यानंतर खंडोबाचे असणारे उत्सव असतात महाराज. मग उत्सव असणारा याच्यामध्ये तळी भरणं उत्सव एक आहे, एक विधी आहे तळी भरणे. तळी भरत असताना नैवेद्य समोर घ्यायचा असतो. खंडोबाचे असणारे भक्त ज्याला की वाघ्याने मुरळी म्हणतो, त्या वाघ्या मुरळीला बोलवायचं असतं आणि काडी बात लावायची असते.
काडीवात कशी असते? कोणाकोणाचं खंडोबात कुलदैवत आहे? आहे का कोणाचं कुलदैवत खंडोबा? कोणाचं? तुमचं आहे का? हां, आमचे माऊली बी आहेत आणि महाराजही आहे, गणेशानंद महाराज. तर काडीवात लावायची असते. काडीवात म्हणजे कशी करायची असते? एक 3-4 इंचाची तुळशीची काडी घ्यायची, त्याला कापूस लावायचा, तो तुपामध्ये बुडवायचा आणि ती तुपामध्ये बुडवल्यानंतर त्या वाती लावायच्या. 7 पेक्षा जास्त वाती तळी भरताना लावतात. पुन्हा टाक असतो, टाक. टाक म्हणजे देवाच्या मूर्ती. मग त्यात वेगवेगळ्या प्रकारे असतात. कुणी चांदीवर घेतं, कुणी सोन्याच्या ह्याच्यावर घेतं, किंवा तांदळा असतो, तांदळामध्ये दगडाचे असतात, दगडाचे असतात. हे टाक असतात, टाक. त्याच्यामध्ये टाकही तळी भरताना टाक समोर लागतात. आणि लग्न सोहळ्यामध्ये आपल्याकडे कसा रंग दिला जातो, तसा तसा लग्नामध्ये टाक दिला जातो. आणि जास्त लग्न झालं ना नवीन, तर तळी भरताना त्या टाकावर भरले जातात तळी. त्यावेळेला तो पूजेला घेतला जातो. बरोबर आहे का महाराज? कारण आपल्याला सगळ्या देवाचं बघावं लागतं. होय, आपल्याला सगळ्या देवाचं बघावं लागतं. आणि याच्यामध्ये आंदुरा जो उत्सव होतो ना, तर आंदूरला उत्सव होतो श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला. आंदूरला बाणाईचं आणि खंडोबाचं लग्न लागलेलं आहे. नळ राजाची पत्नी दमयंती, तिने खंडोबाची आराधना केली म्हणून खंडोबा त्या ठिकाणी आले. पाली सातारा पाली सातारा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पाल नावाची गवळण होती महाराज, गवळण. तिने खंडोबाची आराधना केली आणि म्हणून त्या ठिकाणी खंडोबा गेले. त्या ठिकाणी पौष पौर्णिमेला त्या ठिकाणी माळसा आणि खंडोबाचा विवाह झाला महाराज. पौष पौर्णिमेला त्या ठिकाणी आपल्या खंडोबा देवाचं वृत्त सांगतो. ज्या ठिकाणी मल्हार नावाचा असणारा दैत्य मारण्याकरता मार्तंड नावाचा जो भगवंताने अवतार घेतला, कारण मल्हार दैत्य मारण्याकरता मार्तंड जो अवतार त्या ठिकाणी घेतला, तो म्हणजे जय जयची पहिला असणारा डोंगर म्हणजे सध्याचा असणारा जेजुरी. हा अवतार घेत असताना या अवताराबरोबर यांच्याबरोबर घोडा आहे, कुत्री आहे. बरोबर आहे का? घोडा आहे, कुत्री आहे, नंदी एक आहे. मान देत असताना पहिल्यांदा नंदीला मान द्यावा, नंतर घोड्याला द्यावा, नंतर कुत्र्याला मान द्यावा. हा उत्सव होत असताना, तळी भरत असताना जो भक्त आहे वाघ्या आणि मुरळी त्यांना बोलावं लागतं. तसा उत्सव चालू आहे आणि उत्सव चालू असताना नैवेद्य भरला. नैवेद्य भरल्यानंतर यांनी असणार वाघ्या आणि मुरळीला बोलावलं आणि उत्सवाची तयारी चालू. नंदाची घरी चंपा षष्टीचा उत्सव, नंदाची घरी चंपा
भगवान नाना रोटिया भरियो भगवान नाना रोटिया भरियो भगवान नाना रोटिया भरियो पाचारीले दोनी वाग्यानी मुरळी खेळताती चक्र पाणी आला. कारण वाघ्याने मुरळीला बोलवलं. भगवान खेळत होते, ती खेळता खेळता आले. जो नैवेद्य भरलेला होता तो दाखवायचा, तेवढ्यामध्ये भगवंताने नैवेद्य उचलला आणि तो हलवला आणि सारणासारखा एकत्र झाला. नैवेद्य एकत्र झाल्याबरोबर यशोदा माता भगवंताला ताडण म्हणून म्हणाली, तुरळ आता देव तुझे होईल कैसे, लाग तसे पिशे मार्तंडाचे. मार्तंड देव कडक आहे, आता तुझं काही खरं नाही बघ, तुझ्या माग लागल्याशिवाय राहत नाही. असं भगवंताला यशोदा माता बोलल्याबरोबर भगवंताने जे हातपाय ताणले ना, पांढरे डोळे केले, पडले भगवान परमात्मा. भगवान पडल्याबरोबर सर्व असणाऱ्या गवळणी त्या ठिकाणी समोर आल्या. गवळणीने गराडा घातला, पाणी वगैरे शिंपडू लागल्या. आता पाणी शिंपडत असताना ज्या गवळणी जी पुढारी गवळणी जे आहेत ना, म्हणतात ना मड्यावरलं लोणी सुद्धा खातात, हा प्रकार आहे महाराज. हा प्रकार आहे वास्तव परिस्थिती आणि सत्य परिस्थिती महाराज. पुढारीन गवळण विचार करू लागली, म्हणली सगळ्या गवळणी गेल्या, ती तर माझी असणारी विरोधक इलेक्शन जवळ आलंय, ती तर असणारी पाणी शिंपडते भगवंताच्या तोंडावर, आणि तिकीट तर घ्यायचे यशोदे जवळून मिळणार नाही. म्हणून ती दुसरी गवळण आली आणि म्हणाली, ए बाजूला सरा, गोंगारडा करू नका, हवा लागू द्या, हवा लागू द्या. आणि सर्व गवळणी बाजूला सारल्या महाराज. तरी बाजूला सारल्यानंतर स्वतःच मोठेपण तिथं सिद्ध झालं पाहिजे. म्हणून ती गवळण यशोदा मातेला म्हणाली, माता आमच्या आळीला असंच माझ्या शेजारणीच्या लेकराला झालं होतं. ते आमच्या आळीला तिकडे असणारा एक देवऋषी राहतो. देवऋषाला बोलवल्या बरोबर त्याचं राहिलं. तुम्ही देवऋषाला बोलवाय पाठवा. यशोदा माता म्हणाले, बोलव ना तू. ते म्हणले, देवऋषी माझं ऐकायचं नाही, कारण आपण बोलवा तर देवऋषी दक्षिणा द्यावं लागेल ना, बरोबर आहे का. म्हणले यशोदा माता मातशीने यायचं नाही, बोलवा तुम्ही. यशोदा मातेने बोलवणं पाठवलं. देवऋषी आला. देवऋषी आल्याबरोबर देवऋषीने असणारे लगेच असणारे सुप आणले, कुंक घेतले. सुपामध्ये एका सुपामध्ये गहू ठेवला, एका सुपामध्ये तांदूळ ठेवला, करंडे ठेवले, करंडे उघडले आणि लागली ती अशी हलवायला लागले ना, इकडं तिकडं. पहा मला पूर्वी सुकून बघायच्या माता. सुकून बघताना ताट उभं करायच्या आणि त्या ताटाला रुपया चिटकवायच्या. रुपया चिटकायला की म्हणायची माळ हालायची बंद झाली, दिला देवी न कऊ. बरोबर आहे. पण आता अलीकडे काही राहिलं नाही ते महाराज. तसं पाचारीले देव ऋषी हालविती सुपे. नामदेव महाराजाचा अभंग आहे बरं का, 20 चरणाचा अभंग आहे हा. तर त्याने सुपा हलवायला लागले, पण आपल्या भगवंताला काही झालं नाही. शेवटी असणारी यशोदे माता थक्क झाली आणि शेवटी अतिशय असणाऱ्या घाबरट अवस्थेमध्ये आणि निराश अवस्थेमध्ये भगवंताच्या जवळ यशोदा माता आली. भगवंताचं मुंडकं उजव्या मांडीवर घेतलं आणि उजव्या मांडीवर मुंडकं घेऊन उजवा हात भगवंताच्या डोक्यावर केसामध्ये कुरळू लागले आणि अतिशय तीन वदनाने भगवंताचा चेहरा निरखू लागली की आता माझा भगवंताचं काही खरं नाही. आणि अशी ही क्रिया चालू असताना देवरशाकडे यशोदा मातेने पाहिलं आणि देवरशाकडे पाहिल्यानंतर यशोदा माता देवरशाला म्हणाली, तुझ्याच्याने तर हे होत नव्हतं, तू आला कशाला. त्यावेळेला देवऋषी म्हणतो, माता अजून जालिम उपाय करायचा राहिलाय. म्हणले, कवा करतो मग, कवा करतो ते. त्यावेळेला म्हणाला,
आता करतो मंत्रुनी पाणी शिंपडीला अंगाराला तयाचा मातेरा केला देवे. अहो पाणी आणा म्हणला, पाणी आणलं, ते पाणी मंतरलं, त्याच्यामध्ये भस्म टाकलं, ते सर्व भगवंताच्या अंगावर टाकलं, पण त्याचाही मातेरा भगवंताने केला महाराज, नाही गुण आला महाराज. मग यशोदा माता निराश होऊन भगवंताचा चेहरा तपासू लागली. चेहरा पाहते, भगवान मनामध्ये विचार करतात, माझ्या आईला जर विरह झाला तर आईचा प्राण द्यायचा. त्याच्याकरता आपण बघितलं पाहिजे की आईचं काय चाललंय ते. म्हणून भगवंताने असं बारीक डोळा उघडला आणि बारीक डोळा उघडला आणि यशोदा मातेचा चेहरा पाहिला. यशोदा माता टक लावून निराश आशेने भगवंताचा चेहरा पाहत होती. त्याच्यामध्ये थोडासा डोळा उघडलेला यशोदा मातेला पाहिल्याबरोबर यशोदा मातेचे कवटाळा भगवान परमात्मांचे मुखे घेऊ लागली ना, कळला तयाशी हाची देव. मग भगवान परमात्मा सावध झाले. सावध झाल्यानंतर यशोदा माता म्हणाली, आता माझ्या लक्षात आलं, तू आता गावामध्ये राहायच्या लायकीचा राहिलेला नाही, आता तू रानामध्ये जा. गोधने 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 खेळत होत सुरकवडी माझी वगैरे आलं पडे. 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 माझी वगैरे आलं पडे. माझी वगैरे आलं पडे.
जळत होतं सूर्यमुखी माझी भोवताली हालत. जळत होतं सूर्यमुखी माझी भोवताली हालत. जळत होतं सूर्यमुखी माझी भोवताली हालत. अदो देवकी गर्भ जननम गोपी गृहवर्ण माया पुतना ज्योता पाहनम कौरवादे. या प्रकारे भगवंताने गोकुळामध्ये लीला केल्या. खेळत असताना गोपाळा म्हणाले, भगवान भूक लागली खांदे भार पोटी भूक काय खेळायचे सुख खेळा मोडावा परता. भगवान म्हणाले त्याच्याकरता गाईची उलटी करा. भगवंताला गोपाळा म्हणाले, तुम्ही एका गाईची उलटी करा, आम्ही 10 गाईची उलटी करतो. चला वळू गाई बसो जेवू येते टाई हो केली वनवान पाया पेटी दारात केलं काम सारून सगळं आले अवघे गोपाळ. झाली आता वेळ म्हणती अनाची दोऱ्या बिभ्रती जटर पटेल संघ वेत्रेच कक्ष वामे पाणू मसला कोलम तत्फला अंगुलुषु तिष्ठन सुपरि स्वहास्यर नरमे स्वर्ग लोके मिश्रित भूक यज्ञ भूक बाल केल्या. या पद्धतीने त्या ठिकाणी काला केला. भगवंताने गाईची उलटी केली. चला वळू गाई बसो जेवू एके काही बहु केली वनवान पाय पिढी दारा केन काम सारून सगळं झाले अवघे गोपाळा झाली आता वेळ. त्या ठिकाणी शिदोरी आणली. भगवंताने माझी आई तैशी बाहे नाही तरी घरात आहे तोरणी माया नवनी जाणवे. गोपाळ म्हणाले, भगवान आमच्याकडे अशी शिदोरी आहे. भगवंताने ती शिदोरी आहे तशीच असणारी शिदोरी भगवंताने गोपाळांना दिली. भानुदास गिदे गात प्रसाद देतो पंढरीनाथ. सर्व गोपाळांना तो प्रसाद दिला. सर्व गोपाळांनी तो प्रसाद घेतला. गोपाळांनी तो प्रसाद विधिवत ग्रहण केला. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहजा होते नाम घेता फुगाचे जीवन करी जीवितवान नाही पूर्ण ब्रह्म उदर भरून हे पुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली हरी विठ्ठल माऊली माऊली हरी विठ्ठल माऊली विठाल जय जय हरी विठ्ठल जय जय हरी विठ्ठल जय जय हरी हो देवाचे तुम्ही वारवडी खडी मुखात पतरोडी गडी हातीचा हार जाने रुईचा पडा वारवडी खडी मुखात पतरोडी गडी तुम्हारे हाते तोफा हाती कवने देव तुम्ही वारवडी खडी मुखात पतरोडी गडी हरला कृष्ण मने रावणा
बळीभाऊ इकडे या बळीभाऊ लावण